मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या बंधू धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. मात्र ही याचिका मंगळवारी मागे घेण्यात आली. याचिकेच्या संदर्भात धनंजय देशमुख आणि त्यांचे वकील सोमनाथ कुमार साळुंके यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. संतोष देशमुख हे मसाजोग गावचे सरपंच होते. त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने आरोप केले की ही हत्या राजकीय षडयंत्राचा भाग आहे. धनंजय देशमुख यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केली होती. त्यांनी आरोप केले की या हत्येमागे मंत्री आणि राजकीय नेत्यांचा सहभाग आहे. मंगळवारी धनंजय देशमुख यांनी ही याचिका मागे घेतली. यानंतर त्यांच्याशी संबंधित एक ऑडिओ क्लिप सोशल मीडिया व्हायरल झाली, ज्यात त्यांच्या वकिलांसोबतचे संभाषण समोर आले. देशमुख हे वकिलांनो नाराजी व्यक्त करताना म्हणतात की तुम्ही याचिका दाखल करण्यापूर्वी मला विचारायला हवे होते. त्यांनी वकिलांना आरोप केले की त्यांनी कोणतीही परवानगी न घेता आणि देशमुख यांच्या नकळत याचिका दाखल केली आहे. त्यावर वकिलांनी उत्तर दिलं, दाखल करताना ॲडजस्ट करण्यासाठी तसे केले. परंतु धनंजय देशमुख यांनी विचारले की डुप्लिकेट सह्या का केल्या आणि याची माहिती मला का दिली नाही. देशमुख यांनी वकिलाला जाब विचारला की ॲडजस्ट करण्याचा हेतू काय. यावर वकिलांनी माफी मागितली आणि सांगितले की चूक झाली आहे. धनंजय देशमुख यांनी सांगितले की तपास यंत्रणेला अडथळा नको म्हणून याचिका मागे घेतली. परंतु ऑडिओमध्ये संभाषणावरून असे दिसते की याचिकेच्या प्रक्रियेमध्ये देशमुख यांना विश्वासात घेतले गेले नाही आणि त्यामुळे त्यांची नाराजी होती. या घटनेमुळे स्थानिक राजकीय गटांमध्ये खळबळ उडाली. याचिकेत मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव येत असल्याने त्यावरही राजकीय वाद सुरू झाले. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर धनंजय देशमुख यांनी स्वतःच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी आपली बाजू मांडत वकिलांवर खोटी कागदपत्रे तयार करण्याचा आरोप केला. वकिलांनी चूक मान्य केली, पण अजूनही त्यांच्या कृतीमागची स्पष्ट कारणे समोर आलेली नाहीत. याचिका मागे घेतल्यानंतर अद्याप या प्रकरणात पुढील कायदेशीर पावले उचलली गेलेली नाहीत. धनंजय देशमुख यांनी वकिलासोबत होणाऱ्या सर्व व्यवहारांबाबत पुढील काळजी घेण्याची तयारी व्यक्त केली आहे. याचिका मागे घेतल्याने न्यायालयीन प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नाही, मात्र तपास सुरूच आहे. मंत्री आणि राजकीय नेत्यांची नावे समोर येत असल्याने प्रकरण राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले आहे. व्हायरल ऑडिओमुळे देशमुख कुटुंबांच्या कृतीवर आणि वकिलांच्या भूमिकेवर जनमत विभागले आहे. धनंजय देशमुख म्हणाले, न्यायाशिवाय आम्ही दुसरे काही मागितले नाही. न्याय मागायचं कारण अशी घटना पुन्हा घडू नये, तसे संघटित गुन्हेगारांचा नायनाट झाला पाहिजे, यासाठी आम्ही न्याय मागत आहोत. माझ्या भावाची हत्या घडून आल्यानंतर लाखो लोक आमचे सांत्वन करण्यासाठी माझ्या घरी येत होते. तिथे एक वकील आहे, त्यांनी म्हटले की आपण एक याचिका दाखल करू ज्यामुळे आपल्यावर दबाव येणार नाही, अशी चर्चा केली. आम्ही सहमती दाखवली, फक्त म्हटलं की माझ्या साडूंना विश्वासात घ्या आणि याचिका दाखल करा. त्यांनी तसं न करता याचिका परस्पर दाखल केली. याचिकेतील मुद्दे माहिती नव्हते. आम्हाला न्याय पाहिजे त्यावर अभ्यास केला नव्हता, त्यामुळे मी त्यांना याचिका मागे घेण्यास सांगितली. ही याचिका 4 दिवसांपूर्वी मागे घेण्यात आली. न्याय मिळवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री यांची भेट घेत आहोत. निपक्षपातीपणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आमची आहे. यामागे कोणीही राजकारण करू नये, असं धनंजय देशमुख म्हणाले.